नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंदा कुदळे आरकी मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आधुनिक पद्धतीच्या गोठ्यामध्ये आलेलो आहे. आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये एवढा आणि सुटेबल असा गोठा कधी असेल असं कधी वाटलंच नव्हतं. जस्ट असं फिरायला म्हणून गेलो होतो आणि भेट झाली डॉक्टर साहेबांची. तर आपण डॉक्टर साहेबांचा पूर्ण परिचय करून घेऊया आणि ह्यांनी काय वेगळं पण केलंय हे तुम्हाला बघण्यासारखं आहे. खरंच जर तुम्ही जवळ असाल किंवा थोडं लांब असाल तरी ह्या प्रशस्ताच्या गोठ्यावर जाऊन भेट द्या, व्हिजिट द्या. तुम्हाला डॉक्टर नक्कीच वेळ देतील. तर तुमचा परिचय करून घ्या. नमस्कार. मी डॉक्टर अमोल जाधव, वाकळे, तालुका जिल्हा सोलापूर. तर आपण गोटा पहिला माझा मुक्त गोटा होता, त्याच्या आधीचा होता तो लहान पडला. जशा गायी वाढतेल्या तशा ज्यावेळेस तिकडे मी करताना 10 गायीच्या हिशोबाने केलता. ती जसं गायी वाढतेल्या तसं पुन्हा ती गोटा लहान पडायला लागला आणि त्यावेळेस ते प्रत्येक पाहिजे तसं नाही मिळालं, जागा अपूर्ण राहिली. पुन्हा ज्यावेळेस आपल्याला मोठं करायचं वाटेल त्यावेळेस आपण ही जागा निवडली. तिथं निवडताना आपण काय केलं की समजा आपण गोटा माझा जी पहिला गोटा होता त्यावेळेस त्या मुक्त गोट्यात ज्यावेळेस ऊन आणि पाऊस ज्यावेळेस असेल त्यावेळेस मुक्त गोट्यामध्ये ते बाहेर सोडले की त्यांना ऊन आणि पावसाचा त्रास होतो. मग तिथं गोटा तयार करताना मी त्याचा विचार केला आणि काय केलं की ऊन वारा पाऊस त्याचा गायींना त्रास होणे. बरोबर आहे. तुम्ही आता एक वैद्यकीय क्षेत्रात बरेच काम करत असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पण अडचणी तुमच्या लक्षात आल्या असतील. आणि मी बाहेर फिरत असल्यामुळं काही गोटा असं आलं की तिथं ऊन वारा पावसाची सोय झाली, परंतु त्यांनी चारा खाण्याची व्यवस्था झाली. मग मी सगळ्यातनं थोडं थोडं हे केलं आणि एक मी स्वतःच स्ट्रक्चर तयार केलं. नवीन कन्सेप्ट डॉक्टर साहेबांनी ह्या ठिकाणी अनुभवलाय. काय नवीन केलंय तर आम्हाला जरा थोडं नवीन असं केलं की आपण वैरण टाकायची जागा आहे ती उचलून घेतली. भविष्यात आपण त्याच्यावर ट्रॅक्टर नाही आणू शकतो वैरण. पुन्हा गव्हाण जे आपण खायला नॅचरली पद्धतीनं गाय जी खाते आपण माळावर सोडल्यानंतर किंवा चरायला सोडल्यानंतर गायीनं तसं खाल्लं पाहिजे की ज्या लेवलला गाय उभा राहते त्याच लेवलचं खाद्यातलं गायीनं खाल्लं पाहिजे. आपण काय करतो गव्हाणे उचलून करतो ती पद्धत चुकीची आहे. पद्धत ती बघा आता जी मी केलेली आहे, जे गायला उभा राहते त्याच पद्धतीवर खाण्याची चारा टाकला की त्याच लेवलनं खाते. आणि ज्यावेळेस आता ही गाय खाणार धारा झाल्या ती गेट उघडणार. ती गेट उघडली गायच्यातनं बाहेर चालू पुन्हा गेट लावून गायचा आता संपर्क आपल्याला संपला. गाय आता बाहेर आल्या. आता समजा पाऊस आला, पावसाला हे शेडच्या खाली उभा राहणार, ऊन वारा पाऊस. म्हणजे ह्या शेड मध्ये तुम्ही असं स्पेस ठेवला की जर पाऊस आला मोठा तरी काय अडचणी तरी होईल. काय गायींना ते धार काढायचं तिकडे जायचा विषय नाही. फक्त ह्याच त्याचा वापर त्यांना हे झाला पाहिजे. त्याची त्यांना गरज भासता कामा नये. त्यांना हितच सत्य मिळत आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं पाहिजे त्यावेळेस ही पटांगणात सुद्धा बसू शकते. आता संध्याकाळी पाऊस नाही काय किती हे किती तुम्ही एरिया किती हे अर्धा एकर आहे. पाऊण एकर टोटल आहे. ते पाऊण एकर टोटल आहे म्हणजे झाडासहित जाणार आणि हा गोठा इथं अर्धा एकरातला आहे. मग म्हणजे पाऊण एकरामध्येच गोटा तयार करण्याचा कन्सेप्ट डॉक्टर साहेबांनी घेतला म्हणजे काहीतरी वेगळं प्रयोजन यांचं पुढचं भविष्यात नक्कीच असणार आहे. आणि एवढ्या मोठ्या याच्यामध्ये नक्की आम्हाला आता मी इन्व्हेस्टमेंट एवढी भरपूर केली, परंतु शेतकऱ्यांचं बाकीच्याचं म्हणणं काय की गाई परवडत नाही त्या. मी त्यातून आता कारण मी आजपर्यंत बघितलं मी गाई आणल्या होत्या पंजाबवरून 2019 साली 3. अरे वा. मग आता 3 गाईची आता माझ्यापाशी 16 जाते. आता काय चालू केलं की शेड. आता मी चालूला वापरतोय वर्ल्ड वाईडचं मॅग्नम हे आता चालू आहे ब्रिडिंग त्याच्यावर. मग आता चालूला माझं ब्रिडिंगवर काम आहे आणि आता ही सगळी जी आहे ती ब्रीडवरती जाईल. आमच्या जे काही युट्यूबर लोक आहेत तर तुम्हाला थोडं सांगतो, आमचे जे युट्यूबर शेतकरी आहेत ती कुठूनही करतील तर शॉर्टेड सिमेंट तुम्ही सॉरी शॉर्टेड जे हे केलेलं आहे EI केलेलं जे काही वापरू वगैरे आहे ते तुम्ही भविष्यात विकणार आहे का? म्हणजे जर आम्हाला त्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर तुमच्याशी संपर्क तो विचार करूया. पण आता काय झालं आधी माझी ती पूर्ण बनवून घ्यायची. अरे वा. आणि हे झाल्यानंतर आपण करणार. आता माझं पूर्ण काम सिमेंटवरच चालू आहे, ब्रिडिंगवरच काम चालू आहे. शेतकरी मित्रांनो बघा, स्वतःचा कोटा आधुनिक करून तुम्हाला प्रशिक्षण देण्याचा सुद्धा डॉक्टरांचा मानस आहे. सुरुवातीला लगेचच काही शेतकरी असतात की 2 गायी आणल्या की लगेचच मी विकायला चालू करतो, माझा अर्निंग सोर्स केला पाहिजे. परंतु स्वतःचा कोटा आधुनिक करून चांगल्या शेतकऱ्यांना चांगली गाय गेली पाहिजे आणि दूध कसं वाढवता येईल. आता माझ्या ज्या गाय आहेत त्या आता सध्या गाय त्या सगळ्यातली माझी प्रत्येक गाय दिवसाला 35 ते 40 मध्ये. एवढं दूध निघतो. दिवसात 35 ते 40 मध्ये. आता
हे बघा ह्या पाड्याची आता 4 महिन्याची ही आता 2 नंबर आहे ती 18 19 18 20 एका टायमाला चालते दुसऱ्या येतात ती आहे ती डेन्मार्क आहे ती आहे ती वर्ल्ड वाईड मॅग्नमचं ते पूर्ण काम ब्रिडिंग वर चालू आहे. ब्रीडिंग करत असताना तुमचं भविष्याचं प्लॅन काय आहे आम्हाला तर थोडं कळत असं सांगा. नाही भविष्याचा प्लॅन म्हणजे काय की आपण एकदा आता काय जे परवडत नाहीत म्हणले आता त्यांनी ज्यावेळेस आपल्या गोट्यावर येऊन गेले ऍक्च्युली त्यांनी 10च्या टायमिंगला बसले ज्यावेळेस त्यांना हे समजलं की हा खरंच आहे तर आता त्यांनी ब्रिडिंग वर चालू केलं ना अरे वा. आमच्याकडे असं असं आमच्याकडे करा आम्ही पैशाला काय आमची अडचण नाही तर होऊ द्या पण दूध निघालं पाहिजे. दोन निघालं पाहिजे डेव्हलपमेंट कसं आहे आता बघायला आली की मी थोडं माहिती सांगत गेली की एकमेकाच्या विचारातून ती कोणा त्याच्या बरोबर तुमच्या बरोबर किती लोकांनी असं काम चालू केले? जवळजवळ आता 20 ते 25 20 ते 25 लोकांनी मित्रांनो काम चालू केलंय म्हणजे एक चांगलं प्रशिक्षणाचं काम सुद्धा डॉक्टर करत आहेत स्वतःची प्रॅक्टिस सांभाळत आहेत. भविष्यात मगाशी बोलत बोलत ते आता एक्सपोज होत नाहीत पण मी बोलतो की बोलत बोलत ते म्हणले की आम्ही स्वतःचं प्रोडक्शन पण चालू करणार आहे म्हणजे मिल्क पॅकिंग प्रोडक्शन म्हणतो ना एक गुणवत्तेमध्ये ते येणार आहे. डॉक्टर साहेब तुमच्या त्या गोष्टीसाठी आमच्याकडून खरंच खूप खूप शुभेच्छा असतील आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ आम्ही तुमच्या प्रोडक्शन साठी घ्यायला घेऊ. ठीक आहे धन्यवाद.